फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आता वाजलेले आहे सकाळचे 5:30 आणि मी उठलेली आहे 4:30 वाजताच उठली आणि बिलकुल आज सकाळी उठायची इच्छा नव्हती कारण काल होता दिवसभर पाऊस, तरी पण म्हटलं चला उठावं लागेल। कसं आहे ना, रुटीन आहे, तर आपण जर ते आता एक दिवस स्किप केली ना तर उद्यासुद्धा मग उठायची इच्छा होत नाही म्हणून पटापट उठली आणि ठेवलं आहे मी गरम पाणी। आता अन्न उठवते। रात्री मी लवकर झोपले नाही, 11:30 वाजता झोपली होती, नाही उठायचं आहे म्हणून, पण सकाळी अलार्म वाजल्यावर असं वाटलं की चला उठूनच घ्या, उठली। तर चला आता पटापट पाणी वगैरे करते गरम, अन्न उठवते आणि पाणी पिते, निघते बाहेरचं काय महल आहे आज पाहते। फ्रेंड्स, तर आज माझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल दिवस आहे, खूप जास्त। तर आज त्याच्याबद्दल मी आज छानपैकी घरी बनवणार आहे केक, छोटा बनवीन आणि आहोंना बनवून देते छानपैकी पराठे, आलूचे पराठे आणि दहीची चटणी। घरी दही बनवलं होतं, तर आता त्याची छानपैकी बनवून देते चटणी आणि बनवते आलूचे पराठे। माझ्यासाठी साबुदाणा टाकला आहे भिजायला। आजचा दिवस खूप जास्त खास आहे। देवाची पूजा वगैरे छानपैकी झालेली आहे, पूजा वगैरे केली, अहोन मस्त झोप घेतली 1 तास आणि आता उठले आणि ब्रश करत आहे, तेही 11:30 वाजता। तर चला असो, आज मस्त दिवस। तर चला पटापट करते, पहिले करून घेते पराठे, नंतर मग उसळ बनवते। फ्रेंड्स, तर आता वाजलेले आहे 5 आणि मला झोप तर बिलकुल आली नाही। 5 वाजले का 5:30 वाजले ना, 5:30 वाजले आणि मला बिलकुल झोप नाही आली। 3-3:30 वाजतापासूनची झोपले, पण खूप प्रयत्न केला, पावसामुळे झोप नाहीत, कारण पावसाचा आवाज येतो, पंखा बंद होता, थंडी लागत होती म्हणून। तर आता उठले आणि मस्तपैकी चहा, पण आता 5:30 वाजले। विचार करत आहे केक बनवायचा की नाही बनवायचा, विचार बघते। तर फ्रेंड्स, फायनली ठरलं की आज बनवायचं आहे केक। तर मी पटापट छानपैकी दूध घेतलं, एक चॉकलेट डेअरी मिल्कची घरी होती ते सुद्धा घेतली आणि 2 ओरिओ बिस्किट पुडे आणि हे असं जेली वगैरे काहीतरी होतं। पटापट केक बनवायची सुरुवात केली। छान 2 छोटे समजून घ्या आपण, 10 ते 12 बिस्किट टाकले आणि त्यामध्ये 1 कप दूध टाकून दिलं, छानपैकी मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घेतलं आणि नंतरच बारीक केल्याच्या नंतर बघा एका गंजीमध्ये मीठ ठेवून दिलं होतं स्टीम व्हायला छान, आणि त्याच्यातच आपल्याला केकसुद्धा बनवायचा होता। मग तुम्ही काय केलं ना, मी म्हटलं चला आता मोठा केक नाही, छोटे मिनी केक बनवायचे। तर मग एक मोठी आणि एक छोटी अशा 2 वाट्या घेतल्या आणि छानपैकी त्यामध्ये थोडंसं टाकलं तर सोडा टाकला आणि दूध टाकलं आणि त्याला छानपैकी ब्लेंड करून घेतलं, छानपैकी मिक्स करून सुद्धा घेतलं होतं। नंतर मिक्स केल्याच्या नंतर वाटणं छानपैकी लावलं मी, तेल लावलं आणि नंतर जर बटर पेपर असलं तर तुम्ही तेही सुद्धा ठेवू शकता, पण मी लावलं तेल, नंतर टाकलं छानपैकी त्यावर थोडासा मैदा टाकणं खूप जास्त आवश्यक असते, कारण त्याशिवाय आपलं जे हे आहे ते पण बनणार नाही, केक निघत नाही जर तुम्ही त्याला छानपैकी मैदा वगैरे नाही लावला तर। मैदा लावल्याने तुमचा केक असा पटकन निघून जातो आणि चिपकत सुद्धा नाही वाटीला, म्हणून मी पहिले वाटीला लावून घेतला छानपैकी मैदा वगैरे आणि त्यामध्ये टाकून छानपैकी पूर्ण बॅटर ठेवून दिला 20 मिनटासाठी। 20 मिनटानंतर बघा किती छान असे छानपैकी बघा मस्त मिनी केक बनवून तयार झालेले होते आणि मस्त आणि निघाले सुद्धा पटकन। मी काय केलं, ते चॉकलेट होती माझ्याकडे, तिला थोडीशी छानपैकी असं गॅसवर पाणी ठेवून तिला छानपैकी अशी ही करून घेतली। बघा आपल्याला दूध टाकायचं असते त्यात आणि चॉकलेट, आणि त्याला थोडंसं पूर्ण हिंवू द्यायचं, दूध टाकल्याने ते थोडं पातळ होऊन जाते, पूर्ण आपले चॉकलेट पिघळून जाते। नंतर मी पटापट ते चॉकलेट मस्त केकवर टाकून दिली, वा 1 नंबरच। आणि ते जो केक आहे तो ओरिओ बिस्किटचा होता, त्यामुळे त्याची टेस्ट तशी पण छानच होती चॉकलेटीवाली, आणि घरी होते असे जेली वगैरे, मग मी त्यांना छानपैकी डेकोरेट करत होती। थोडे बदाम घेतले 4-5 आणि कापून घेतले भरभर। आता म्हटलं याच्यावर छानपैकी बदाम वगैरे टाकते, 1 नंबर बघा
मस्त असं डेकोरेट केलं त्याला. घरी जे आहेत त्यानेच आपण काही ड्रायफ्रूट्स टाकू शकतो तुमच्या आवडीनुसार. मी माझ्या आवडीनं जे मिळालं ते पटापट टाकलं आणि केक बिलकुल रेडी झाला होता. आणि नंतर बघा आहोंनी काढले छानपैकी फोटो आणि नंतर आम्ही केक कटिंगसुद्धा केला. बघा एकदम मस्त असा आणि सॉफ्ट आणि स्पंचीसुद्धा झालेला होता. बिलकुलच असं काहीच हे नव्हतं वाटत मैदा खाल्ल्याने. एकदम हलका फुलका केक झाला होता हा आणि एकदम छान. आम्ही जास्त मोठं बनवत नाही कारण दोघंच खाणारे आहे आणि रात्रीची वेळ होती, जास्त गोडसुद्धा खाऊ शकत नाही म्हणून एकदम छोटे छोटे मी केक. एक नंबर आणि एकदम मस्त टेस्टी बनला आहे. बाहेरचं आपल्याला माहीत नाही काय करतं कसं करतं, पण आपण घरी बनवलेला आहे. एक नंबर छान असं आहे. कसा बनला हो केक? मस्त एक नंबर. माझ्या आहोंना सुद्धा आवडला. आता करते जेवण. आहे मुंगण्या शेंगाची भाजी, भात, पोळ्या आणि सोबतच आहे छानपैकी मुरमुरे आणि आहो पण खात आहे केक. चला भेटते आता थोड्याच वेळात.